उद्धवजींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आज उद्धवजींचा वाढदिवस आहे, खूप त्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आपण म्हणतायत हे भेटले ते भेटले, चांगलं आहे ना, काय वाईट आहे. आता आपण परवा देवेंद्रजींचा वाढदिवस झाला, माननीय पवार साहेबांनी किती चांगल्या शुभेच्छा दिल्यात. मीच ते पुस्तक काढलेलं होतं, त्यांना शुभेच्छा मागितलेल्या होत्या, अतिशय सुंदर. आणि उद्धवजींना सुद्धा मी विनंती केली होती, त्यांना सुद्धा पत्र दिलं होतं देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी. त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. मला वाटतं राजकारणाच्या ठिकाणी आहे, आम्ही काही सतत भांडतच राहिलं पाहिजे असला विषय नाही आहे. पण वाढदिवस असा एक प्रसंग असतो की त्यावेळेला सगळं मनमिटाव करून आम्ही एकमेकांविषयी जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे ते बोलत असतो. आणि मला वाटतं मनापासून परवासुद्धा त्या पुस्तकामध्ये पवार साहेबांनी असेल, उद्धवजींनी असेल, अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी देवेंद्र शुभेच्छा दिल्या होत्या. तशाच शुभेच्छा आमच्या मनापासून आज उद्धवजींना आहेत. मी तेच म्हणतो, चांगलं आहे रे, काय वाईट काय त्याच्यामध्ये, चांगलं झालं, यात चुकीचं काहीच नाही. आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने हळूहळू त्याचा मनमिलाप होतोय, त्यात जाऊन आलेत, त्यात वाईट काही नाही आहे, चांगली गोष्ट आहे. मी तर मनापासून शुभेच्छा, मी 4-5 वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण अजून त्यांना फोनवरचा कॉन्टॅक्ट झाला नाही सकाळपासून. पण मनापासून त्यांना शुभेच्छा. परवासुद्धा मी देवेंद्रजींचा वाढदिवस होता, त्या दिवशीसुद्धा मी त्यांना विनंती केली होती 2-3 दिवस आधी देवेंद्रजींना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी जे एक पुस्तक काढलेलं होतं देवेंद्रजींच्या संदर्भामध्ये, त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी लेखी स्वरूपात कळवलेल्या होत्या. आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाला आपण एवढं फार कशा दिल्या, का दिल्या, त्याचं कारणच त्या दिल्याच पाहिजेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.